नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी तुमची सातारची मार्क्सवाली ताई. आज मी तुमच्यासमोर एक अशी बातमी घेऊन आली आहे जी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील आणि तुम्हीही हादरून जाल. आपण बाजारात जातो, ताजी फळे घेतो, पण तीच फळं आपल्या मृत्यूचं कारण बनू शकतात का? मुंबईत एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत फक्त एका कलिंगड खाल्ल्यामुळे झाला आहे. नेमकी ही घटना काय आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही घटना आहे मुंबईच्या पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील आहे. वडील आणि त्यांच्या 2 मुली अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासानुसार कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या फूड पॉयझनिंगमुळे हा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. वेळ आणि प्रसंग: या कुटुंबाने शनिवारी रात्री सुमारे 1:30च्या सुमारास कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्या कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, डिहायड्रेशन आणि ते पूर्णपणे गळून गेले. प्रकृती जास्त खालावल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी जेव्हा पाहिले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना बेडशीटमध्ये गुंडाळून टॅक्सीने जे रुग्णालयात नेण्यात आले. लहान मुलीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. वडील व्हेंटिलेटरवर होते, मात्र उपचारादरम्यान आई, वडील आणि दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. हे कलिंगड त्यांनी स्वतः नळ बाजारातून येथील मशिदीसमोरील मार्केटमधून विकत घेतले होते. या घटनेने कलिंगडामध्ये काही विषारी रसायने किंवा इंजेक्शनद्वारे भेसळ केली होती का, याची शंका व्यक्त केली जात आहे. रक्ताच्या तपासणीत टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक सापडल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहे. दावत आणि जेवण: मित्रांनो, त्या रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि बिर्याणीचा बेत होता, परंतु पाहुण्यांनी कलिंगड खाल्ले नव्हते. त्यामुळे केवळ डोकाडिया कुटुंबालाच याचा त्रास झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी ADR नोंदवला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तर मित्रांनो, ही घटना आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. डोकाडिया कुटुंबासोबत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. अन्न ही आपली गरज आहे, पण तेच अन्न घेताना आपण किती सावध असायला हवं हे यावरून कळतं. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा सातारची मार्क्सवाली ताई. तसेच मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचं: अन्नातून होणारी भेसळ ही जीवघेणी ठरू शकते. बाजारातून कोणतीही फळे किंवा भाज्या विकत घेताना ती खूप जास्त चमकदार किंवा अंगाने मोठी दिसत असतील तर सावध राहा. अनेकदा फळांना लवकर पिकवण्यासाठी किंवा लाल रंग येण्यासाठी धोकादायक केमिकल्स आणि इंजेक्शनचा वापर केला जातो. फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या. फळांना विचित्र वास येत असेल किंवा चव वेगळी लागत असेल तर ती खाऊ नका. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. सतर्क रहा, सुरक्षित रहा.